गुड मॉर्निंग. आज तर सकाळी सकाळी स्वरा घरी आलेली, कारण तिला ख्रिसमसची सुट्टी होती स्कूलला. आणि कृषिक पण तिला बघून इतका खुश झाला होता, कारण ते म्हणतात ना, लहान मुलांना लहान मुलं खूप खूप आवडतात. आणि इकडे बघा, हे असं झालं की आई भेंडीची भाजी करण्यासाठी भेंडी कट करत होती, आणि कृषिक बघा सर्व भेंडी भेंडी घरभर हॉलमध्ये सगळीकडे भेंडी फेकत होता. आणि हे सगळं झाल्यानंतर आम्ही छान रेडी झालो, आणि हा बघा आमचा सांता क्लॉज. आणि त्याला घेऊन आम्ही निघालो होतो एका ठिकाणी जिथे जायचं होतं. पण त्याआधी आम्हाला मामासाठी टिफिन द्यायचा होता. कृषीच्या मामाला मामी आणि कृषी टिफिन द्यायला गेले, आणि येताना हे एक छानसं पार्सल आली होती साडी, ते पार्सल घेऊन आले आणि मस्त गाडीत बसले आणि आम्ही निघालो होतो एका डेस्टिनेशनवर. तिकडे मिसळ खाण्यासाठी आम्ही चाललो होतो. फक्त आमच्यात वैभवच नव्हता. कृषी आधी आमच्याजवळ बसला होता छानपणे. नंतर त्याला काय झालं काय माहिती, त्याला आजीकडेच जायचं होतं. मग तो फ्रंट सीटला जाऊन बसला आणि बघत होता तो की बाबा कसे कार चालवत आहेत. तसे त्याला कार्सबद्दल फार फार अट्रॅक्शन आहे, आणि छान तो बसला होता तिकडे. आम्ही चाललो होतो वणीजवळच सप्तशृंगी गडाच्या रोडला एक मिसळ पॉईंट आहे, तिथे निघालो होतो मिसळ खाण्यासाठी. तिकडे त्याचं नाव आहे वात्सल्य खांडेमळा, आणि मिसळ तिकडची फार फेमस आहे. स्पेशल मिसळसाठीच ते पॉईंट फेमस आहे. तिथे पोचल्यानंतर आजी आणि कृषी तर लगेचच पोच द्यायला रेडी झाले. तिकडे वात्सल्य खांडेमळामध्ये तिकडे मिरचीची भजी, कांदा भजी, बटाटा भजी आणि मिसळपाव ह्या गोष्टी फार फेमस आहेत आणि खूप खूप टेस्टी आहे. म्हणजे मागच्या गेल्या 6-7 वर्षापासनं ते प्लेस आहे, आणि एव्हरी टाईम मी इकडे आले वणीला माहेरी की मी तिकडे जाते म्हणजे जातेच. तिकडचा ॲम्बियन्स खूप सुंदर आहे, पूर्ण हिरवंगार आहे, आणि मेन वैशिष्ट्य म्हणजे तिकडे चुलीवरची मिसळ बनते. सगळं चुलीवरचं मिळतं तिकडे जेवण वगैरे. आणि इथली मिसळ खूप फेमस आहे आणि खूप छान काळ्या मसाल्यातली टेस्टी टेस्टी मिसळ असते. आता तुम्ही म्हणाल, नाशिकमध्ये आलात आणि मिसळ नाही इकडे खाल्ली, मिसळ असं आली तरी होतं का? आणि तुम्ही तर बघू तेच शकतात काहीतरी काळ्या आजही झालं. मसाल्यातली मस्त तर्रीदार मिसळ होती. त्यासोबत 2 पाव, 1 गुलाबजाम आणि दही वाटी, कांदा, टोमॅटो, लिंबू हे सगळं होतं. आणि येस, आम्ही सर्व एन्जॉय करत होते. आई, पप्पा आणि माझी वहिनी माझ्यासोबत होती. आम्ही सर्व मिसळवर तुटून पडलो, आणि येस, दॅट मिसळ वॉज व्हेरी व्हेरी टेस्टी. त्यानंतर कांदा भजी फार यम्मी होती, त्यासोबत एक मिरचीही मिळाली. मिसळ खाल्ल्यानंतर पोटभर मिसळ खाल्ली, आणि त्यानंतर आम्ही निघालो थोडंसं शूट करण्यासाठी. कृषीचं मी मस्त फोटोशूटही करून घेतलं तिकडे. तो खूप क्यूट दिसत होता. तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आमचा सांता कसा दिसतो. आणि त्याला बघून आजूबाजूला सर्वजण इतके इतके खुश होत होते. छोटे मुलं त्याच्याजवळ येऊन त्याच्या गालांना वगैरे हात लावत होते. आणि इकडे बघा, आमचं दुसरं छोटं बाळ मस्त झुल्यावर बसलं होतं, म्हणजे कृषीची मामी आहे ही, आणि तिला सपोर्ट करत होती तिची सासूबाई, कारण सासूबाईला सुनेचं खूप टेन्शन असतं, कारण ती पडायला वगैरे नको म्हणून. त्यानंतर आम्ही तिकडून निघालो. आम्हाला जायचं होतं पप्पांच्या फ्रेंडच्या फार्म हाऊसला स्ट्रॉबेरी खाण्यासाठी, आणि तिकडे स्ट्रॉबेरीचा मळाही आहे. सो चला, मी तुम्हाला घेऊन जाते स्ट्रॉबेरीच्या शेतात. हा रोड जो आहे तो रस्ता आहे वणी सप्तशृंगी गड हायवे आहे हा, आणि इथे खूप गर्दी असते. हा मिसळ पॉईंट एकदम सप्तशृंगी गडाच्या पायथ्याच्या रोडलाच आहे, आणि खूप खूप गर्दी असते तिकडे, आणि खूप छान टेस्टी मिसळ होती. तुम्ही वणीला आलात तर नक्की तिकडे व्हिजिट करा. त्यानंतर आम्ही निघालो होतो एका स्ट्रॉबेरीच्या शेतात जाण्यासाठी. इन बिटवीन आम्हाला हे एक छोटंसं गाव लागलं. ते स्ट्रॉबेरीचं फार्म हाऊस आहे सापुतारा रोडला, म्हणजे तुम्ही गुजरात साईडला जाणार ना त्या साईडला. तिकडे पोचल्यानंतर खूप छान आणि खूप प्रसन्न वाटलं. खूप मस्त होतं. तिकडे हिरवंगार शेत होतं, द्राक्षांचा मळा होता, आणि हे बघा आम्हाला एक क्यूटसे वेल्वेटवाले फ्लावर्स इकडे भेटले, आणि ते फ्लावर्स खूप क्यूट होते, खूप छान होते. आम्ही त्यातले गुच्छ तोडून घेतलं. तिथे पोचल्यानंतर कृषीला सर्वजण घेत होते 1 बाय 1. त्याला कोणच सोडत नव्हतं, कारण तो आज खूपच क्यूट दिसत होता. आणि इकडे बघा, आजोबा कृषीला स्ट्रॉबेरी खाऊ घालत होते. पहिलं तर कृषी फक्त स्ट्रॉबेरीकडे बघतच होता, कारण त्याला काहीतरी नवीन भेटलं होतं.
हे काका होते जे आम्हाला गाईड करत होते की कसं असतं स्ट्रॉबेरीचं शेत. मी त्यांना काही क्वेश्चन्स विचारत होते की तुम्ही किती वर्ष ही शेती करतात किंवा किती वर्ष चालतं हे पीक. आणि ते छान मला आन्सर्सही करत होते. त्यानंतर त्यांनी आम्हाला पूर्ण माहिती दिली. स्ट्रॉबेरीबद्दल इन्फॉर्मेशन सांगितली सर्व आणि हे क्यूटचं स्ट्रॉबेरी मला तिकडं भेटलं होतं आणि मी ते टेस्ट केलं. ते खूप खूप गोड होतं आणि खूप छान वाटलं तिकडे. खूप ऊन होतं, पण हिरवळ असल्यामुळे ऊन बिलकुल जाणवत नव्हतं आणि त्या स्ट्रॉबेरीच्या शेतात इतकं छान वाटत होतं ना, क्रिशिवलाही असं झालं होतं की मी काय करू? एक्झॅक्टली त्याला समजतच नव्हतं. आम्ही सर्व तिकडे वॉक करत होतो, तर त्यालाही खालीच बसायचं होतं आणि शेवटी तो बसलाच. आणि एक-एक स्ट्रॉबेरीज तोही तोडत होता, शोधत होता आणि तोही टेस्ट करत होता. इनिशियली तो फक्त ऑब्झर्व्ह करत होता, पण नंतर त्यानेही स्ट्रॉबेरी खाल्ली फायनली आणि तोही खूप एन्जॉय करत होता. आणि तिकडे सर्वजण त्याला बघत होते. त्यांना इतकं नवल वाटत होतं, की इतका छोटूसा मुलगा आहे, त्याला कसं कळतंय इतक्या गोष्टी? हे सगळं हिरवंगार स्ट्रॉबेरीचं शेत होतं आणि छान छान फुलं आलेले स्ट्रॉबेरीच्या शेताला. आणि ह्या काकू होत्या ज्या आम्हाला स्ट्रॉबेरीज तोडून देत होत्या. त्यांनी क्रिशिवला एक स्ट्रॉबेरी दिली आणि तुम्ही बघू शकता स्ट्रॉबेरीचं काय केलं क्रिशिवने. विदिन अ सेकंड क्रिशिवने तिला पूर्ण स्मॅश केलं हातात आणि त्यानंतर तो त्याचे फिंगर्सच खात होता, टेस्ट करत होता. तिकडे असं चिक्कूचंही झाडं होते आणि तुम्ही बघू शकतात इकडचे स्ट्रॉबेरीज लिटरली एक्सपोर्ट होतात. आणि सगळं झाल्यानंतर आम्ही त्यांच्या घरी गेलो. तिकडे क्रिशिवला चेंज वगैरे केलं आणि तिथे क्रिशिवला ही कार भेटली. क्रिशिव मस्त खेळायला लागला त्या दादा-दीदीसोबत आणि तो खरंच खूप एन्जॉय करत होता. त्यालाही छान काहीतरी नवीन वाटत होतं. खेळत होता, मस्त एन्जॉय केलं. त्यानंतर आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर खूप थकलो होतो म्हणून मस्तपैकी छान नॅप घेतला, झोपलो. क्रिशिवही झोपी गेला. इव्हिनिंगला उठलो आणि छानसा टेस्टी चहा घेतला. आम्ही तर चहा घेतला, पण हॉलमध्ये इकडे आईच्या सिरियल्स चालू होत्या आणि लिटरली विषय म्हणजे असं की आई इतकं त्या सिरियल्समध्ये गुंग होऊन जाते ना, की काय सांगायचं. आणि इकडे पप्पा क्रिशिवला उठल्या-उठल्या बोलले, की मी त्याला थोडंसं फिरायला घेऊन जातो आणि क्रिशिव पण लगेच रेडी झाला. तो असं सांगत होता एकदम की कार अशी चालवायची आणि कारकडे बोट करत होता आणि मग पप्पा त्याला घेऊन गेले बाहेर असंच वॉकला. थंडी खूप होती त्यामुळे क्रिशिवला आम्ही पॅक केलं होतं. त्याने मला मस्त बाय केला आणि तो बाहेर गेला. इकडे माझी वहिनी छान भरून वांग्याची भाजी करत होती. मग मी पण लगेच कामाला लागले. साईडला मी पण पटकन भाकरी करून घेतल्या. मला भाकरी येतात आणि हे मी लग्नानंतर शिकले. पण हो म्हणजे करू शकते, नॉर्मली छान बनवते. आणि मग त्यानंतर क्रिशिव आला, मग त्यासाठी पटकन त्याचं जेवण बनवून घेतलं. त्याला छान पोटभर खाऊ घातलं. त्याला नागलीचा पापड खूप आवडतो आणि नागलीची पेजही तो आवडीने खातो. मग त्यानंतर मी मस्त क्रिशिवसोबत बॉल खेळले. क्रिशिव घरभर फिरत होता, टी व्ही बघत होता आणि बॉल खेळत होता. त्यानंतर आम्ही छान पोटभर जेवण केलं आणि तुम्ही बघू शकता जेवणाचं ताट किती छान टेस्टी दिसतं एकदम आणि खरंच जेवण आज खूप छान झालं होतं. आणि इकडे बघा क्रिशिव किती छान फिशसोबत खेळतोय, स्माईल देतोय आणि एन्जॉय करतोय. आजचा दिवस खरंच खूप छान गेला. सो मेरी ख्रिसमस टू यू ऑल अँड थँक यू फॉर वॉचिंग.